नमस्कार मंडळी, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण हे महिन्यात वृषभ राशीवर जे होणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा महिना काही लोकांसाठी स्वर्ग ठरणार आहे, तर काहींसाठी आयुष्य बदलून टाकणार आहे. भयंकर धक्का. प्रश्न एकच आहे, तुम्ही त्या भाग्यवानामध्ये आहात का, की त्या लोकांमध्ये ज्यांना मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे? शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक गुपित जे तुमचं नशीब बदलू शकतंय. तर स्क्रोल करू नका, कारण ह्या महिन्यात वृषभ राशीवर जे येणार आहे त्यासाठी कोणीही तयार नाही. हा फक्त साधा महिना नाही, हा असा ट्रेनिंग पॉइंट आहे जिथे आयुष्य एकतर शिखरावर जाईल किंवा थेट खाली कोसळेल. एक मोठा धक्का किंवा जबरदस्त भाग्य दोन्ही एकच महिन्यात तुमच्या दारात उभा आहे. पण सगळ्यात भयंकर गोष्ट काय आहे माहीत आहे का? हे सगळं अचानक होणार की कोणतीही वॉर्निंग न देता. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक गुपित जे तुम्हाला जे धक्कादायक वाचू शकतं किंवा तुम्हाला करोडपती बनवू शकतं. आता येतो तो टप्पा जिथे गोष्ट अचानक बदलायला सुरू होते. वृषभ राशीच्या काही लोकांसाठी हा काळ खूपच भारी आणि थोडा धोकादायक ठरू शकतो, कारण जे तुम्हाला खूप स्थिर वाटत होतं ते अचानक हलायला लागेल. सगळ्यात आधी बोलूया नातेवाईकांबद्दल. मे महिन्यात काही वृषभ राशींच्या लोकांसाठी एक सत्य समजणार आहे जे कदाचित तुम्ही दिवसापासून इग्नोर करत आहे. एखादी व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर तिचं रूप समोर येऊ शकतं. हे ब्रेकअप असू शकतं किंवा एक इमोशनल डिसिजन, पण इम्पॉर्टंट मोठं असेल. आता करिअर आणि कामाच्या बाबतीत ते अचानक पॉइंट वाढताना दिसतील. बॉस वाढतील, कामात कॉन्फिडन्स येईल, कोणालाही जॉब चेंज किंवा लॉसचा विचार करावा लागू शकतो. पण लक्षात ठेवा, हा एंड नाही, एक सिग्नल आहे बदलण्याचं. अर्थ बाबतीत काही इन्व्हेस्टमेंट खर्च करू शकता, जुने पैसे अडकलेले असतील किंवा आर्थिक चुकीची इन्व्हेस्टमेंट डिसिजन त्रास देऊ शकते. म्हणून या काळात एकच गोष्ट लक्षात ठेवा, घाईत निर्णय घेऊ नका. वृषभ राशी, मे महिन्यात तुम्हाला जो धक्का येणार आहे तो तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागा करण्यासाठी आहे. पण अचूक सगळं संपलेलं नाही. या धक्क्यानंतर सुरू होतं तुमच्या भाग्याचं खरं गेम. आता इथून कथा पूर्ण बदललेली. जो धक्का तुम्ही आता अनुभवला तो दारात उभा आहे एक नव्या सुरुवातीतच. वृषभ राशी, लक्षात ठेवा, प्रत्येक तुटणं हे काहीतरी मोठं मिळवण्याची सुरुवात असते. हे महिन्यात मध्यंतरी ऊर्जा पूर्णपणे बदलायला लागते. ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या त्या अचानक पुढे सरकायला लागतील. एखादा फोन कॉल, एखादी भेट किंवा अचानक आलेली संधी, ही छोटी वाटणारी गोष्ट तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आर्थिक बाबतीत मोठं ट्विस्ट घेऊन येऊ शकतो. जिथे तुम्ही नुकसान अपेक्षित केलं होतं तिथून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन इन्कम सुरू होऊ शकतो. पण इथे एक अट आहे, तुम्ही संधी ओळखायला पाहिजे. वृषभ राशी, मे महिन्यात नशीब तुमच्यावर हसणार आहे, पण त्याच्यावर जे हार मानणार नाही ते नातेसंबंधामध्ये बदल जाणवेल. त्याचं नातं तुटलं त्यांना मिळेल, काहींना नवीन भेट व्यक्ती मिळेल जे तुमचं आयुष्य स्टेबल करू शकते, आणि काही जुन्या नात्यांमध्ये पुन्हा सुरुवात होऊ शकते. हा काळ हेल्थी आणि ग्रोथीचा आहे. करिअरमध्ये अचानक तुम्हाला यश मिळू शकतं आणि सपोर्ट मिळू शकतो, किंवा तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. पण लक्षात ठेवा, भीतीवर नाही, विश्वासावर निर्णय घ्या. जो धक्का तुम्हाला वाटत होता तो तुमचं भाग्य बनायला सुरुवात झाली आहे. आणि आता प्रश्न असा आहे, तुम्ही तयार आहात का ते स्वीकारायला? कारण पुढचा टप्पा आणखीन महत्त्वाचा आहे, जिथे एक छोटी चूक पुन्हा सगळं बदलू शकते. आता आपण येतो त्या टप्प्यावर जिथे तुमचा निर्णय तुमचं आयुष्य ठरवणार आहे. वृषभ राशी, या महिन्यात हा भाग्य साधा नाही आहे, मेक ब्रेक पुश. सगळ्यात आधी बोलूया प्रेमाबद्दल. जर तुमचं नातं अधिक शेक असेल तर आता सत्य समोर येणार. वृषभ राशीच्या लोकांसाठी ब्रेकअप फील होऊ शकतो किंवा एखादं गुपित उघडं होऊ शकतं. पण इथे एक वेगळी बाजू आहे. जे लोक सिग्नल आहे त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल पण हळूहळू खूप खास बनते. ही भेट अचानक असेल आणि कदाचित ठिकाणी होईल. लक्षात ठेवा, हीच व्यक्ती असू शकते जी तुमचं आयुष्य स्थिर करेल. प्रेम तुमचं कामापुरतं नाही, योग्य व्यक्तीसोबत तेच तुमचं सर्वात मोठी ताकद बनणार. आता करिअर, इथे मे महिन्यात चालू होईल. तुम्हाला एक मोठं डिसिजन घ्यावा लागू शकतो, जॉब किंवा प्रमोशन किंवा नवीन अपॉइंटमेंट. पण कम्फर्टेबल पण असेल, योग्य काय चुकीचं हे कळणार नाही. वृषभ राशीच्या लोकांसाठी अचानक इन्व्हेस्टमेंट मिळेल किंवा
रिलेशनशिप मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, ही संधी कायम नाही. एक डिसिजन तुम्हाला वर घेऊन जाईल किंवा मागे खेचेल. निवड तुमची आहे. आर्थिक बाबतीत अचानक पैसा येऊ शकतो. साईड इन्कम सुरू होऊ शकतो. इन्व्हेस्टमेंटमधून फायदा मिळू शकतो. जोखमीते लालच वाटेल आणि चुकीचा डिसिजन घेतला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, सेफ खेळा, स्मार्ट खेळा. पैसे येणं महत्त्वाचं नाही, तो टिकवणं महत्त्वाचं आहे. वृषभ राशी, या टप्प्यावर तुम्ही जे काही कराल ते पुढच्या अनेक महिन्यात परिणाम करणार आहे. आणि आता येतो सर्वात धक्कादायक भाग, जिथे एक छोटी सगळी चूक उलटपालट करू शकते. आणि आता पोहोचलो आहोत त्या टप्प्यावर जिथे सगळं काही मिळण्यासारखं वाटतं, पण इथे जास्तीत जास्त लोक चूक करतात. वृषभ राशी, हा भाग खूप धोकादायक आहे, कारण जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने वळायला सुरू होतात तेव्हा आत्मविश्वास हळूहळू ओव्हरथिंकमध्ये बदलतो. आणि हाच तो क्षण जिथे एक छोटी चूक सगळं उलटं करू शकते. मे महिना तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही, तुमचं स्वतः मन आहे. इगो वाढू शकतो. मीच बरोबर आहे अशी भावना होऊ शकते. इतरांचं ऐकणं बंद होऊ शकतं आणि इथे गेम पलटतो. वृषभ राशी, बाहेर वादळ नाही, यातलं वादळ तुम्हाला जास्त तोडू शकतं. या काळात घेतलेले काही डिसिजन घाईत घेतलेले असतील, इमोशनलमध्ये घेतलेले असतील किंवा इगोमध्ये घेतलेले असतील तर त्याचे परिणाम मोठे दिसू शकतील. पैसा, गुंतवणूक, नातेसंबंधात एक सेकंद थांबा, विचार करा, कारण परत वेळ मिळणार नाही. आणखीन एक मोठा धोका, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. हे मे महिन्यात काही लोकांजवळ येतील, गोड बोलतील, मदत नाटक करतील, पण त्याच्या मागे काहीतरी वेगळं असू शकतं. प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगला असेल असं नाही. वृषभ राशी, तुमच्याकडे मे महिन्यात 2 रस्ते आहेत. एक जो तुम्हाला खूप वर नेईल आणि एक दुसरा सुरुवातीला आणेल. आणि फरक एक गोष्टीचा, एक तुमचे निर्णय हा महिना तुमचं नशीब ठरवणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय तुमचं नशीब बनणार आहे. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण पुढे मी सांगणार आहे गुपित, जे फार कमी लोकांना माहीत आहे आणि जे तुम्हाला धक्का पासून वाचवू शकतं किंवा भाग्य तुमच्याकडे खेचू शकतं. आता आला आहे तो क्षण ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट बघत होतात. वृषभ राशी, हा महिना तुम्हाला धक्का देणार की भाग्य उलटणार हा तुमच्या हातात आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, नशीब अचानक बदलत नाही, ते बदलतं तुमच्या ॲक्शनमुळे. आणि आता सांगतो मी गुपित, जे तुम्ही लोक फॉलो करता पण ज्याच्यामुळे आयुष्य बदलतं. मे महिन्यात तुमच्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शांत राहा. ज्या क्षणी तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही त्या क्षणी डिसिजन घेऊ नका. योग्य वेळ, योग्य महिना. काही दिवस काही पॉवरफुल असतील, त्या दिवशी घेतलेले डिसिजन तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलू शकतात. पण इग्नोर करू नका. तुमच्या बाजूला कोण आहे हे तुमचं डिसिजन ठरवणार आहे. चुकीचे लोक, चुकीचा मार्ग, योग्य लोक, सरळ यश. वृषभ राशी, तुमचं नशीब ताऱ्यासारखं जे तुमच्या निर्णयामध्ये लपलेलं आहे. आता शेवटचा एक विचार, ते तुम्ही तयार आहात का? धक्का येईल की भाग्य येईल हे ठरवतील ताकद तुमच्याकडे आहे. जर तुम्ही घाबरलात तर हा महिना तुम्हाला तोडेल, पण जर तुम्ही उभे राहाल तर हा महिना तुम्हाला बनवेल. वृषभ राशी, हा मे महिना तुमचं आयुष्य बदलणार आहे. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तयार आहात का ते बदल स्वीकारायला? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, वृषभ राशी आता क्षणतेची सुरुवातीपासून वाट बघत होता. वृषभ राशी, हा महिना तुम्हाला धक्का देणार की भाग्य, याचं उत्तर तुमच्या हातात आहे. तर मे महिन्यात सर्व काही वृषभ राशीसाठी चांगलं घडलं आहे आणि चांगलं घडणार आहे. त्यासाठी तुमचं नशीब साथ देण्यासाठी तुम्ही देवाची भक्ती करा, देवाला जात जावा, देवाच्या पुढे एक फूल ठेवत जावा आणि मनापासून 5 मिनिटं श्रद्धा करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या उपयोगी मग वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वृषभ राशी, हा मे महिना तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तयार आहात का ते बदल स्वीकारायला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. भेटू अशा आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा आणि राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि वृषभ राशीचा उपयोग दुसऱ्यांना उपयोगीमंत वाटण्यासाठी लोकांना शेअर करा. तर बाय सर्वांना.